उपसंहार. कोणाचा कोणावर प्रभाव पडला होता, कोणाकडून कोणी प्रेरणा घेतली, ही गोष्ट गौण आहे. जगामध्ये चांगुलपणाचे बी पूर्णपणे कधी नष्ट होत नसते. विष्णुबुवा ब्रह्मचारी, बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग तरखडकर, सेवकलाल करसनदास, नाना शंकर शेठ, न्यायमूर्ती रानडे तसेच महात्मा फुले यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राचा कायाकल्प करण्याचे अविश्रांत परिश्रम घेतले होते. म्हणून मुंबईमध्ये जगातील सर्वप्रथम आर्य समाजाची स्थापना होण्यात विशेष अडचण आली नाही. स्वामी दयानंदांची उपक्रमशीलता थोड्या अधिक प्रमाणात का होईना महाराष्ट्रात दृढमूल झाली आणि सुदृढ झाली. महाराष्ट्रातच नव्हे तर समस्त भारतवर्षात स्वामी दयानंद आणि आर्य समाजाची जी भूमिका होती तिच्यामुळे जाणता अजाणता एक असे वातावरण तयार झाले की डॉक्टर आंबेडकरांसाठी समता बंधुता यासाठी कार्य करणे निश्चित रूपाने सुकर झाले. युगनायक मूकनायक डॉक्टर आंबेडकर यांच्या पार्श्वभूमीत स्वामी दयानंद आणि आर्य समाजाचा कालखंड जर नसता तर हे सुनिश्चित होते की डॉक्टर आंबेडकरांना उपेक्षित मानवतेचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी आणखीनच अधिक अडचणींच्या कालखंडातून जावे लागले असते. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकर आणि आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद यांची उदात्त स्वप्ने साकार करण्यासाठी सर्वच प्रगतिशील शक्ती एकत्र येणे आवश्यक आहे. ज्यायोगे येणाऱ्या पिढीचा मार्ग निष्कंटक होऊ शकेल आणि संत ज्ञानेश्वरांची हे विश्वची माझे घर अर्थात वसुधैव कुटुंबकमची संकल्पना सहज साध्य होऊ शकेल. तरच महात्मा फुले, स्वामी दयानंद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरणार्थ आयोजित केले जाणारे समारंभ सार्थक व सफल होऊ शकतील. परिशिष्ट पहिले. वर्णव्यवस्थेसंबंधी स्वामी दयानंदांचा दृष्टिकोन. प्रश्न. ज्याचे आईवडील ब्राह्मण असतात तोच ब्राह्मण होतो आणि ज्यांचे आईवडील इतर वर्णाचे असतील तर त्यांची मुले कधीतरी ब्राह्मण होऊ शकतात काय? उत्तर. होय. पुष्कळ झाले, आज होत आहेत आणि पुढे होतीलही. जसे छांदोग्य उपनिषदातील अज्ञात कुल जाबाल ऋषी, महाभारतातील क्षत्रिय वर्णाचे विश्वामित्र आणि चांडाळ कुळात जन्मलेले मातंग ऋषी हे ब्राह्मण झाले होते. आजही ज्याने उत्तम ज्ञान मिळवले आहे व जो सुस्वभावी आहे तो ब्राह्मणच आहे आणि मूर्ख माणूस हा शूद्रच असतो. यापुढेही असेच होत राहणार आहे. प्रश्न. आमची समजूत चुकीची व तुमची बरोबर आहे याला काय आधार? उत्तर. याला आधार हाच की तुम्ही 5-7 पिढ्यामध्ये असणाऱ्या सनातन व्यवहार असे समजता आणि आम्ही वेद व सृष्टीच्या आरंभापासून आजपर्यंतची परंपरा मानतो. असे बघा, ज्याचा पिता सज्जन असतो त्याचा पुत्र दुर्जन आणि ज्याचा पुत्र सज्जन असतो त्याचा पिता दुर्जन, अथवा कोठे कोठे दोघेही सज्जन किंवा दुर्जन असल्याचे आढळून येते. तरी तुम्ही भ्रमात पडला आहात. जो कोणी रजोवीर्याच्या संयोगाने वर्णाश्रम व्यवस्था मानतो आणि ती गुणकर्मानुसार मानित नसेल तर त्याला असे विचारले पाहिजे की जर कोणी आपला वर्ण सोडून नीच, अंत्यज किंवा ख्रिश्चन, मुसलमान झाला असेल तर त्यालाही ब्राह्मण का मानित नाही? येथे तुम्ही असेच म्हणाल की त्याने ब्राह्मणाची कर्मे सोडून दिली म्हणून तो ब्राह्मण नाही. यावरून असेही सिद्ध होते की जे ब्राह्मणादी लोक उत्तम कर्म करतात त्यांनाच ब्राह्मण समजावे. तसेच पूर्वी नीच असलेली व्यक्ती उच्च वर्णाचे गुण कर्म स्वभाव बाळगणारी असेल तर तिलाही उच्चवर्णीय समजावे आणि उच्च वर्णाचे लोक वर्णानुसार कर्मे करीत नसतील तर त्यांची गणना योग्य त्या वर्णात अवश्य करावी. संदर्भ. महर्षी दयानंद सरस्वती, सत्यार्थ प्रकाश,
अनुवाद श्रीपाद जोशी. प्रकाशक आर्य समाज, काकडवाडी, मुंबई. संस्करण 2004. परिशिष्ट दुसरे. हिंदू समाजासंबंधी डॉक्टर आंबेडकरांचा दृष्टिकोन. हिंदू समाज अशा मिनारीप्रमाणे आहे, ज्याची एक एक जात, तिचा एक एक मजला आहे. पण लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट ही की या मिनारीत जाण्यासाठी पायऱ्या नाहीत. त्यामुळे एक मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यास रस्ता नाही. ज्या मजल्यावर ज्याचा जन्म झाला त्याच मजल्यावर त्याला मरणे आहे. खालच्या मजल्यावरचा माणूस, मग तो कितीही योग्य का असेना, त्याला वरच्या मजल्यावर जाण्याची संधी नसते. वरच्या मजल्यातील माणूस, मग तो कितीही नालायक का असेना, त्याला खालच्या मजल्यावर ढकलून देण्याची बौद्धिक क्षमता कोणातही नसते. संदर्भ मूक नायक समाचारपत्राच्या संपादकीयातून दिनांक 31 जानेवारी 1920. परिशिष्ट तिसरे. गुण श्रेष्ठ की जात श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ? लाहोर येथील दयानंद कॉलेज की नागपूर कॉलेज? लेखक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, बार ॲट लॉ. मागे एकदा नागपुरात कॉलेजात शिकत असलेल्या एका महार विद्यार्थ्याने कॉलेजमध्ये येऊन प्रिन्सिपॉल जवळ घरी जाण्यास रजा मागितली व सांगितले की ब्राह्मणाशी आमचे भांडण झाले आहे. एखाद्या ब्राह्मणाचा जरी मी खून करू शकलो तरी माझ्या जन्माचे सार्थक झाले असे मी समजेन. दुखावलेला अस्पृश्य तरुण कोणत्या थराला जातो याचा हा दाखला आहे. त्यातल्या त्यात दुखावलेला तरुण अस्पृश्य जर सुशिक्षित असला तर त्याच्या मनात काय येते हे वरील उदाहरणावरून सिद्ध होत आहे. लाहोर येथील एका चांभार जातीच्या मुलाचा अशाच प्रकारचा अपमान झाला व त्याच्याही मनात वरील महार विद्यार्थ्याच्या मनात आलेले विचार आले असल्यास नवल नाही. पण त्याच्या क्रोधाग्नीवर लवकरच सामदंडाचे पाणी पडल्यामुळे तो शांत झाला, ही आनंदाची गोष्ट आहे. हा चांभार विद्यार्थी गेल्या जून महिन्यात मॅट्रिक्युलेशनची परीक्षा पास झाला व पुढील अभ्यासाकरिता लाहोर येथील दयानंद कॉलेजात त्याने आपले नाव दाखल केले. काही कारणामुळे सदरहू कॉलेजला जोडून असलेल्या विद्यार्थी वसतिगृहात त्याला राहणे भाग झाले. परंतु सदरहू वसतिगृहातील 100 स्वयंपाक्यांनी चांभार मुलास आपण वाढणार नाही व त्याचे उष्टे काढणार नाही अशी तक्रार केली. सदरहू कॉलेज आर्य समाजाचे आहे व आर्य समाज जाती भेदजन्य उच्च नीच भाव बाळगीत नाही वगैरे प्रकारची शिकवणूक या बिथरलेल्या ब्राह्मणग्रस्त स्वयंपाक्यांना कॉलेजच्या प्रिन्सिपॉलने देऊन पाहिली. पण काही केल्या स्वयंपाकाच्या डोक्यात प्रकाश पडेना. तेव्हा त्यांनी संप केला व चांभार मुलाला काढा नाहीतर आम्ही काम सोडून जाऊ अशी धमकी प्रिन्सिपॉल साहेबांना दिली. अशा प्रकारे पावित्र्यावर आलेल्या स्वयंपाक्यांचा प्रश्न वसतिगृहाच्या कमिटीकडे सोपविण्यात आला व कमिटीने स्वयंपाक्यांनाच कामावरून कमी करावे असा फैसला दिला. या निकालाबद्दल कॉलेजच्या तत्वनिष्ठ चालकांचे अभिनंदन करणे प्राप्त आहे. हिंदू धर्मातील ज्या हलके धंदे करणाऱ्या काही शूद्र जाती आहेत त्यांना आपल्यातील ब्राह्मण्याची इतकी मगरुरी असते की अस्पृश्य जातीतील माणसांचा पैसा घेऊनही काम करण्याचे त्या जाती नाकारतात. धोबी म्हणतो मी कपडे धुणार नाही, न्हावी म्हणतो मी हजामत करणार नाही, चौघडेवाला म्हणतो मी वाजवणार नाही. हे का तर पैसे देत नाहीत म्हणून नव्हे, तर अस्पृश्यांची सेवा केल्याने आपली मानखंडना होते म्हणून. या लोकांना मान गुणावर अवलंबून आहे, जातीवर नाही याची शिकवण कोणीतरी केव्हा तरी द्यावयास पाहिजे होती. ती दयानंद कॉलेजच्या व्यवस्थापकांनी दिली हे बरे झाले. कुळाचा मिथ्याभिमान धरून गुणवानास हिनवू पाहणाऱ्या गुणहीनांना अशा प्रकारची अद्दल घडणे योग्य आहे. आम्हास वाईट वाटते ते इतकेच की या बिचाऱ्या बावळट जाती ब्राह्मण्याच्या उपासक असल्यामुळे खुळ्या धर्मसमजुतीने आपल्या अर्थास आचवल्या आहेत.
पण या निराधार झालेल्या स्वयंपाकांची चिंता करण्याचे कोणालाच कारण नाही. स्वार्थाची पर्वा न करता धर्माचे रक्षण केल्यामुळे त्यांची पाठ थोपटणारे भालाकार त्यांना जन्मभर पोसणार आहेत म्हणतात. संदर्भ बहिष्कृत भारत पाक्षिक स्तंभ आजकालचे प्रश्न. प्रश्न 7वा गुणश्रेष्ठ की जात श्रेष्ठ. दिनांक 15 जुलै 1927. वर्ष पहिले. अंक 8वा. पृष्ठ 68. परिशिष्ट 4. डॉक्टर आंबेडकर यांची लाला लाजपतराय यांना श्रद्धांजली. देशभक्त लाला लाजपतराय यांस गेल्या महिन्याच्या 17 तारखेस एकाएकी हृदयक्रिया बंद पडून मृत्यू आला. ही गोष्ट नमूद करण्यास आम्हाला अत्यंत दुःख होत आहे. सायमन कमिशन लाहोरला गेले असता त्याला परत जा म्हणून सांगण्याकरिता जी बहिष्कारवादी लोकांची चमू स्टेशनवर उपस्थित झाली होती तिच्या अग्रभागी लालाजी होते. गर्दी मागे हटविण्याचा प्रयत्न करीत असता एका पोलीस अधिकाऱ्याने लालाजींच्या छातीवर लाठी मारली. हा लाठीचा आघातच लालाजींची हृदयक्रिया बंद होण्यास कारणीभूत झाला असे डॉक्टर लोकांचे मत आहे. ते खरे असल्या उन्मत्त व राक्षसी वृत्तीच्या पोलीस अधिकाऱ्यांचा निषेध करावा तितका थोडाच आहे. ते काही असो, लालाजींच्या मृत्यूमुळे देशातील एक कर्तबगार पुढारी नाहीसा झाला यात शंका नाही. हिंदुस्थानला राजकीय पुढाऱ्यांची वाण कधीच पडली नाही, पण लालाजींसारखे प्रामाणिक वृत्तीचे, स्वार्थ त्यागी व हाती घेतलेल्या कामात तन मन धन खर्च करणारे पुढारी फारच थोडे. पुढारीपणाला हपापलेले व त्याच्यासाठी आपली सदसद विवेक बुद्धी सैतानाला विकणारेच फार. यांच्या उक्तीकृतीत कमालीचा विसंगतपणा असायचा व तो लोकांच्या ध्यानात आला म्हणजे मेंटल रिझर्वेशनची बात झोकून हे मोकळे व्हावयाची. पण लालाजींच्या आयुष्यक्रमात हा प्रकार आढळत नाही. नरसोपंथी दुटप्पीपणा व अयंगार छाप लफंगेपणा लालाजींना माहीत नव्हता. त्यांची कार्यक्षमता दांडगी होती. जास्त बडबड व गडबड न करता धीमेपणाने अंगीकृत कार्य पार पडणे यातच लालाजींच्या चारित्र्याचे वैशिष्ट्य आहे. लालाजींचा जन्म पंजाब प्रांतात एका गरीब वैश्य कुलात 1865 साली झाला. त्यांचे वडील आर्यसमाजी होते. त्यामुळे लालाजींना आरंभापासूनच उदारमतवादाचे बाळकडू पाजले गेले. आज आर्य समाजाला सनातन धर्माने गिळंकृत केले आहे, पण त्या काळी आर्य समाज व सनातन धर्म यांचा उभा दावा होता. कारण त्या काळी आर्य समाज मुसलमानांच्या अतिक्रमणापेक्षा जातीभेदादी हिंदू समाजांतर्गत दोषाकडेच जास्त लक्ष देत असे. त्यामुळे जरी पुराण्या लोकांना तो साहजिकपणेच अप्रिय होता. पुराणमतवाद व आर्य समाज यांच्या या लढ्यात लालाजींनी आर्य समाजाची बाजू घेतली व त्या समाजाची तत्वे दृढमूल करण्यासाठी त्यांनी काही मित्रांच्या साहाय्याने 1886 साली दयानंद अँग्लो वेदिक कॉलेजची स्थापना केली. त्यांच्या सार्वजनिक आयुष्यक्रमाला आरंभ याच गोष्टीने झाला. ही संस्था ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी त्यांनी अविश्रांत मेहनत घेतली व पुष्कळ स्वार्थ त्याग केला. आज ही संस्था पंजाबात एक प्रमुख शिक्षण संस्था म्हणून गणली जाते. यानंतर ते राजकीय चळवळीतही भाग घेऊ लागले, पण इतर राजकीय चळवळ्याप्रमाणे त्यांनी राजकारण व समाजकारण यांची फारकत करून आपल्या पंगुपणाचे प्रदर्शन कधीच केले नाही. दोन्ही बाबतीत ते क्रांतिकारक होते. राजकीय चळवळीत पडल्यामुळे सरकारने जेव्हा त्यांना अंदमानला पाठविले त्यावेळी बऱ्याच पुराणमतवादी लोकांना आनंद झाला होता, हे ध्यानात ठेवण्यासारखे आहे. सरकार व पुराणमतवादी लोक यांच्या विरोधातून अशा रीतीने लालाजींनी आपला सार्वजनिक कार्यक्रम चालविला. पंजाबातील काही स्पृश्यवर्गीय पुढाऱ्यांनी चालविलेल्या अस्पृश्यांच्या स्पृश्यीकरणाच्या चळवळीत ते मनापासून भाग घेत. स्पृश्यवर्गीय लोकांनी चालविलेल्या
अस्पृश्योद्धाराच्या चळवळी आम्हाला जरी पूर्णतः समाधानकारक वाटत नसल्या तरी लालाजींची सहानुभूती प्रामाणिकपणाची होती याबद्दल आम्हाला शंका वाटत नाही. आमच्या दृष्टीने ती अपुरी असली तरी अविश्वसनीय खास नव्हती. लालाजी हे उत्तम लेखकही होते. सामाजिक व राजकीय विषयावर त्याने अनेक ग्रंथ लिहिले आहेत. दी पीपल नावाचे इंग्रजी पत्र ते चालवित होते. दयानंद कॉलेज शिवाय त्यांनी स्थापन केलेली दुसरी संस्था म्हणजे सर्वंट्स ऑफ पीपल सोसायटी ही होय. मुंबईच्या सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीच्या धर्तीवर या संस्थेची घटना केलेली असली तरी दोहोंच्या अंतरंगात महत्वाचा भेद आहे. मुंबईची सोसायटी नेमस्त लोकांच्या ताब्यात असल्यामुळे तिचा सर्वच कार्यक्रम नेमस्तपणाचा आहे. राजकीय बाबतीत नेमस्तपणा व सामाजिक बाबतीतही नेमस्तपणा. एक पाऊल पुढे टाकण्याच्या पूर्वी 10 तास विचार करावयाचा अशा प्रकारच्या या संस्थेचा कार्यक्रम आहे. या संस्थेचे काही सभासद व्यक्तिशः जहाल पुरोगामी असतील पण जातीशः त्यांना नेमस्तपणाच्या चाकोरीत घुटमळत राहणे भाग आहे. याच्या उलट लाहोरच्या सोसायटीला लालाजी सारखा तडफदार नेता लाभल्यामुळे तिला सर्वांगीण प्रगतीपर स्वरूप प्राप्त झाले आहे. सामाजिक व राजकीय बाबतीत सारखेच प्रगमनशील कार्यकर्ते तयार करण्याचे कार्य ही सोसायटी धडाडीने करीत आहे. या संस्थेसाठीही त्यांनी पुष्कळ झीज सोचली. अशा प्रकारे लालाजींचे चारित्र्य अनेकांगी आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक इत्यादी सर्व क्षेत्रांत त्याने अमोल कार्य करून ठेवले आहे आणि ते कालवश झाले असले तरी त्यांचे बहुविध विधायक कार्य त्यांचे जिवंत स्मारक म्हणून राहणार आहे. संदर्भ संपादक डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर, बार ॲट ला, बहिष्कृत भारत, पाक्षिक, स्तंभ, प्रासंगिक विचार, शुक्रवार, तारीख 7 डिसेंबर 1928, वर्ष दुसरे, अंक दुसरा, पृष्ठ 200.